नमस्कार मित्रांनो. ठाकरेंच्या शिवसेनेतून धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर देखील फुटणार का, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे आणि त्यामागील कारणे देखील तशीच असल्याचे बोलले जात आहे. मागील अनेक दिवसांपासून ऑपरेशन टायगरच्या चर्चा सुरू आहे. अशातच लातूर, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धाराशिव येथे एक महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. ही बैठक अंबादास दानवे यांनी घेतली होती. मात्र या बैठकीत खासदार आणि स्थानिक नेतृत्व म्हणून ओमराजे निंबाळकर यांची उपस्थिती अपेक्षित असताना त्या बैठकीला उपस्थित नव्हते. याच कारणामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की ऑपरेशन टायगर मध्ये ओमराजे निंबाळकर यांचाही सहभाग आहे का. या चर्चांना आणखी बळ मिळाले ते उद्धव ठाकरे यांनी मुंबईत बोलवलेल्या खासदारांच्या बैठकीनंतर. कारण त्या बैठकीलाही ओमराजे निंबाळकर प्रत्यक्ष उपस्थित राहिले नाहीत. इतकेच नाही तर त्यांनी माध्यमांशी संवाद साधून आपली भूमिका स्पष्ट केली नाही. तसेच पक्ष कार्यकर्त्यांनाही कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे नेहमी सर्वांच्या संपर्कात राहणारे ओमराजे निंबाळकर पक्षप्रमुखांनी बोलवलेल्या बैठकीत प्रत्यक्ष हजर का राहिले नाही, याबाबत माध्यमांमध्ये विविध चर्चा सुरू आहे. आतापर्यंत अनेकदा असे बोलले जात होते की ओमराजे निंबाळकर हे शिंदे यांच्या शिवसेनेत जाणार नाहीत. त्यामागे देखील एक महत्त्वाचे राजकीय कारण असल्याचे सांगितले जाते. कारण त्यांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी राणा जगजितसिंग पाटील हे सध्या भाजपमधून धाराशिव जिल्ह्याचे प्रमुख नेते म्हणून काम पाहत आहेत. राणा जगजितसिंग पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात निवडणूक देखील लढवली होती. तसेच राणा जगजितसिंग पाटील यांचे वडील पद्मसिंह पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या वडिलांची हत्या केली असल्याचा आरोप करतच ओमराजे निंबाळकर राजकारणात सक्रिय झाले होते. त्यावेळी त्यांना राजकीय आधार देण्याचे आणि उमेदवारी देण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केले होते. आता प्रश्न असा आहे की ओमराजे निंबाळकर हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत निष्ठेने राहणार की एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भाजप नेतृत्व करत असलेल्या महायुतीत सहभागी होणार. राजकीय विश्लेषकांच्या चर्चेनुसार ऑपरेशन टायगर यशस्वी होण्यासाठी ओमराजे निंबाळकर यांची शिंदे यांच्या शिवसेनेला खूप गरज आहे. कारण अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे उद्धव ठाकरे यांचे सर्वात निष्ठावान खासदार म्हणून ओळखले जातात. तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी देखील आपण राजकारणात असेपर्यंत उद्धव ठाकरे यांच्या सोबतच राहणार असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. म्हणजेच 9 पैकी 3 खासदार ठाकरेंची साथ सोडतील असे सध्या तरी वाटत नाही. त्यामुळे उरलेल्या 6 पैकी 6 खासदारांना एकत्र आणणे शिंदे गटासाठी आवश्यक ठरणार आहे. अशा परिस्थितीत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी ठाकरे सोबत राहण्याचा निर्णय घेतला तर ऑपरेशन टायगर फेल होऊ शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात काय घडणार याचे उत्तर येणाऱ्या काळातच मिळेल. तुम्हाला काय वाटते, ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंची साथ सोडतील का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा. जय महाराष्ट्र.